बुकवाईज विथ विशाल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण एका जबरदस्त पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. एच. रायडर हॅगार्ड यांचं शी अ हिस्ट्री ऑफ ॲडव्हेंचर. 1887 साली आलेलं हे पुस्तक. म्हणजे विचार करा, व्हिक्टोरियन काळ. हो, आणि काय प्रचंड लोकप्रियता मिळवली होती ह्याने. नुसतं साहस नाहीये यात, तर गूढता आहे, थोडं तत्वज्ञान आहे. म्हणजे एकदम वेगळ्या प्रकारची कादंबरी. अगदी. आणि त्यातले विषय बघितले तर अमरत्व, प्रेम, सत्ता, सभ्यता विरुद्ध रानटीपणा, हे सगळं आजही आपल्याला कुठेतरी रिलेट करतं नाही का? नक्कीच. कथा खरंतर प्रेम, सूड आणि एका प्रकारे काय म्हणतात त्याला, नशिबाभोवती फिरते. आयुष्या, ती अमर राणी, आणि कॅलिक्रेट्स, ज्याच्यावर तिचं प्रेम होतं आणि ज्याला तिने मारलं. आणि मग 2000 वर्षांनी त्याचा वंशज लिओ विन्सी तिच्यासमोर येतो. सोबत त्याचा पालक हॉली नावाचा विद्वान आणि त्यांचा नोकर जॉब. हा सगळा प्रवास आफ्रिकेच्या अज्ञात भागात होतो. तर आज आपण या कथेच्या खोलात शिरूया, बघूया नक्की काय घडतं, आयेशाचं पात्र कसं आहे आणि हॅगार्ड काय सांगू पाहतायत यातून. सुरुवात होते केम्ब्रिजमध्ये. हॉली हा लिओचा पालक बनतो, कारण लिओचे वडील हॉलीचे मित्र वारलेले असतात. आणि जाताना ते एक लोखंडी पेटी सोडून जातात. अट काय, तर लिओ 25 वर्षांचा झाल्यावरच उघडायचे. बरोबर. म्हणजे सुरुवातीपासूनच एक गूढतेचं वलय आहे कथेला. हॉली लिओला तयार करतो, म्हणजे शिक्षण वगैरे देतो, पण कुठेतरी त्याला त्या मोठ्या प्रवासाची कल्पना असावी. हो, आणि मग येतो लिओचा 25वा वाढदिवस. पेटी उघडतात, तर आत काय, प्राचीन कागदपत्र, एक इजिप्शियन खापर आणि ग्रीक लिपीतला कागद. त्यात लिहिलेली असते कॅलिक्रेट्सची कहाणी. तो एक पुजारी जो इसवी सन पूर्व 339 मध्ये अमेनार्टास नावाच्या स्त्रीसोबत इजिप्तमधून पळून जातो, आफ्रिकेत. अच्छा. आणि तिथे त्यांची गाठ पडते एका अमर राणीशी, जी कॅलिक्रेट्सच्या प्रेमात पडते, पण तो नकार देतो म्हणून ती त्याला मारते. आणि अमेनार्टास आपल्या वंशजांना सांगते की याचा सूड घ्या किंवा ती भविष्यवाणी पूर्ण करा. आणि लिओ हा त्याच कॅलिक्रेटचा वंशज. म्हणजे हे सगळं नशिबाने किंवा डेस्टिनीने बांधलेलं आहे असं वाटतं. अगदी. हा वारसा आणि नशिबाचा धागा खूप महत्वाचा इथे. मग काय, हॉली आणि लिओ निघतात आफ्रिकेला. जॉब पण असतो सोबतीला. पूर्व आफ्रिकेत पोहोचतात आणि तिथे त्यांचं जहाज फुटतं वादळात. हो, तिघेच वाचतात कसे तरी. आणि मग सुरू होतो खरा संघर्ष. एका भयंकर दलदलीच्या प्रदेशातून त्यांना मार्ग काढावा लागतो. विचार करा, किती भयानक असेल ते. आणि मग ते पोहोचतात अमाहॅगर नावाच्या एका जमातीकडे. अमाहॅगर, त्यांचं वर्णन पण मोठं इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ते थोडे रानटी आहेत, पण त्यांच्यात एक प्रकारची सामाजिक व्यवस्था आहे. ते ह्या तिघांना पकडतात पण थोडा आदरानेच वागवतात नाही का? कारण लिओचा तो सोनेरी रंग आणि देखणेपण, त्याला ते कॅलिक्रेट्सच म्हणू लागतात. बरोबर. आणि उस्टाने नावाची एक स्त्री तर लिओला आपला पतीज म्हणून घोषित करते. इथे थोडं नाट्यमय वळण येतं. हो, आणि लवकरच त्यांना कळतं की हे अमाहॅगर लोक एका रहस्यमय राणीची सेवा करतात, श्वेतवर्णीय राणी, जिला ते हिया म्हणतात. म्हणजेच जिची आज्ञा पाळलीच पाहिजे. आणि ती जवळच्या कोर नावाच्या पर्वतावरच्या किल्ल्यात राहते. अमर आहे असं म्हणतात. हे सगळं त्या प्राचीन कागदपत्रांशी जुळायला लागतं. हॉली आणि लिओच्या मनात आता धाकधूक वाढते. आणि मग तो हॉटपॉट नावाचा प्रसंग घडतो. अमाहॅगर एका अरबी माणसाला मारून खाण्याचे विधी करत असतात. खूपच क्रूर प्रकार. हॉली आणि जॉब त्यात हस्तक्षेप करतात आणि मग गोंधळ उडतो, ज्यात लिओ गंभीर जखमी होतो. आता काय करायचं? अमाहॅगर म्हणतात की फक्त त्यांची राणीच त्याला वाचवू शकते. मग हॉली तिला भेटायला नेण्याची मागणी करतो. आणि मग ते पोहोचतात कोरमध्ये. एका ज्वालामुखीच्या विवरात वसलेलं ते राज्य, उद्ध्वस्त झालेलं पण तरीही भव्य. तिथे त्यांची भेट होते आयुषाशी, पडद्याआड असलेली. ती अनेक भाषा बोलते. तिला आधीच माहिती असतं यांच्याबद्दल, आणि ती लिओला बरं करते. मग ती पडदा बाजूला करते आणि ती म्हणते जणू 2000 वर्षांची तिची प्रतीक्षा संपली आहे. इथे कथा एका निर्णायक वळणावर येते. आयशा मग हॉलीला तिची गोष्ट सांगते. हो, ती मूळची इजिप्तमधली एक पुजारी. तिने कोर आणि अमरत्वाचं रहस्य, तो फायर ऑफ लाईफ शोधून काढला. पण कॅलिक्रेट्सने तिच्या प्रेमाला नकार दिला, कारण तो अमेनार्टाशी निष्ठावान होता आणि म्हणून रागाच्या भरात तिने त्याला मारलं. तेव्हापासून, म्हणजे 2000 वर्षांहून अधिक काळ, ती त्याच्या परतण्याची वाट पाहत होती. हॉली तिच्या बुद्धीने, ज्ञानाने प्रभावित होतो. पण तिचा तो प्रचंड अहंकार आणि मृत्यूला तुच्छ लेखण्याची वृत्ती त्याला अस्वस्थ करते. ती नक्की आहे तरी कोण, देवी की राक्षसी? बरोबर. आणि लिओ बरा झाल्यावर तो सुद्धा तुझ्या प्रभावाखाली येतो.
पण मग उष्टाने परत येते. ती लिओला परत मिळवण्याचा प्रयत्न करते. आणि आयशा? आयशा तिला अडथळा मानते आणि आपल्या शक्तीने अगदी सहजपणे तिला ठार मारते. अरे बापरे. यातून तिची निर्दयता आणि अमर्याद शक्ती स्पष्ट दिसते. लिओला दुःख होतं, पण तो आयेशाच्या इच्छेपुढे काही करू शकत नाही. अमरत्वाने तिच्यातली सहानुभूती पूर्णपणे काढून टाकली आहे असं वाटतं. खरंच हे सगळं खूपच रंजक आहे. आयेशाचं पात्र, तिची गोष्ट, हे सगळं आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातं. आणि जर तुम्हाला अशाच गूढ, साहसी आणि विचार करायला लावणाऱ्या कथा आवडत असतील तर बुकवाईज विथ विशालला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढे काय होतं? ते तिघे आता कोरमध्ये आयेशाच्या देखरेखीखाली राहतात. हो, आणि या काळात आयेशा हॉलीशी खूप बोलते. तत्वज्ञान, धर्म, जीवन, मृत्यू अनेक विषयांवर चर्चा होतात. काय मुख्य मुद्दे असतात तिच्या बोलण्यात? म्हणजे बघा, तिचं तत्वज्ञान तिच्या अमरत्वाच्या अनुभवातून घडलेलं आहे. ती मरते जीवनाला, मानवी आयुष्याला क्षणभंगूर आणि कमकुवत मानते. तिच्या मते खरी शक्ती, खरं ज्ञान हे अमरत्वातच आहे. आणि तिचा प्रेमावरचा विश्वास तर अढळ आहे. तिला वाटतं प्रेम इतकं ताकदवान आहे की ते मृत्यूवर, काळावर मात करू शकतं. म्हणूनच तिच्या मते कॅलिक्रॅट्स लिओच्या रूपात परत आलाय. पण या विचारांमध्ये एक प्रकारचा गर्व आहे, नाही का? निसर्गाला आव्हान देण्याचा भाव. अगदी. ती स्वतःला नियतीपेक्षा मोठं समजते. आणि लिओचं काय? तो तिच्याकडे ओढला जातोय, पण त्याच्या मनात भीती आणि प्रेम यांचं द्वंद्व सुरू आहे. तो गोंधळलेला दिसतो. जॉब तर तिला सैतानच मानतो आणि सतत प्रार्थना करत असतो. इथे हॉलीची बुद्धी आणि लिओची इच्छा यांचा संघर्ष पण दिसतो. आयशा त्यांना कोरच्या अवशेषांमधून फिरवते, जुन्या राजा-राण्यांच्या कबरी दाखवते. आणि काय म्हणते? ती जणू मानवी महत्वाकांक्षेची व्यर्थता दाखवते. म्हणते हे सगळे राजे स्वतःला महान समजत होते, पण काळ त्यांना विसरला. फक्त मीच टिकून आहे. यातून तिचा एकटेपणा पण जाणवतो असेल ना? 2000 वर्ष जगणं. हो, नक्कीच. अमरत्वाने तिला शक्ती दिली, ज्ञान दिलं, पण कदाचित मानवी भावनांपासून दूर नेलं. उष्टांचा मृत्यू हे त्याचंच उदाहरण आहे. ती मानवी जीवनाला किंमत देत नाही. आणि मग ती अमाहगरमधल्या बंडखोरांना ज्या प्रकारे चिरडून टाकते. हो, तिच्या शक्तीची आणि दहशतीची प्रचिती येते. यामुळे तो प्रश्न पुन्हा येतो की अमरत्व हे वरदान आहे की शाप? जगण्याला अर्थ कशामुळे मिळतो? मर्यादित आयुष्यामुळे की अमर्याद? आणि मग येतो तो फायर ऑफ लाईफचा मुद्दा. ती ज्योत जी अमरत्व देते. हो, ती प्रत्यक्ष ज्योत आहे असं वर्णन आहे, जी शरीराला म्हातारं होऊ देत नाही. आयशाने त्यात प्रवेश करूनच अमरत्व मिळवलं होतं. आणि आता ती लिओलाही त्यात प्रवेश करायला सांगते, जेणेकरून तो पण अमर होईल. बरोबर, म्हणजे ते दोघे कायम एकत्र राहू शकतील. इथे कथेमधला तणाव एकदम वाढतो. लिओ अजून पूर्ण तयार नाहीये. त्याच्या मनात अजूनही संघर्ष आहे स्वतःच्या अस्तित्वाचा आणि कॅलिक्रॅटच्या आठवणींचा. पण आयशा आता अधीर झालीये. ती दबाव टाकते लिओवर. तिच्यासाठी हे तिच्या 2000 वर्षांच्या प्रतीक्षेचं फळ आहे, तिच्या प्रेमाचा विजय. आणि मग येतो तो कळसाध्याय, धक्कादायक शेवट. आयशा त्या तिघांना त्या गुहेत घेऊन जाते जिथे फायर ऑफ लाईफ आहे. ती निळ्या रंगाची ज्योत, सुंदर पण भीतीदायक. आयशा तिला जीवनाचा आत्मा म्हणते. लिओला धीर देण्यासाठी आयशा काय करते? ती म्हणते, मी पुन्हा एकदा प्रवेश करते म्हणजे तुला खात्री पटेल. ती खूप आत्मविश्वासाने त्या ज्योतीत पाऊल टाकते. आणि मग क्षणभर तिचं सौंदर्य अजून उजळून निघतं, पण मग अचानक सगळं उलटं व्हायला लागतं. तिचं सौंदर्य नाहीसं होतं, त्वचा सुरकुतते, केस पांढरे होतात, ती एकदम म्हातारी दिसायला लागते. काय सांगताय? आणि काही क्षणात तिचं शरीर कोसळतं आणि त्याची राख होते. अविश्वसनीय. म्हणजे ज्या शक्तीने तिला अमर केलं तिनेच तिचा नाश केला. अगदी. 2000 वर्षांचा तो अहंकार, ते ज्ञान, ती शक्ती, सगळं एका क्षणात संपलं. याला काय म्हणायचं? निसर्गाचा नियम, मर्यादेचं उल्लंघन. किंवा कदाचित मानवी गर्वाचं पतन. हो, तेही म्हणता येईल. हॉली, लिओ, जॉब सगळे स्तब्ध होतात. लिओ तर कोसळतोच दुःखाने. जॉबला वाटतं हा देवाचा न्याय आहे. आणि त्याच वेळी ज्वालामुखी पुन्हा जागृत होण्याची चिन्ह दिसू लागतात. हो, त्यांना तिथून पळावं लागतं. कोरमध्ये अमॅगर गोंधळलेले असतात, ते हल्ला करतात, पण एका जुन्या पुजाऱ्यामुळे ते कसेबसे निसटतात. परतीचा प्रवास पण सोपा नसतो. त्यात जॉबचा मृत्यू होतो.
हो, तो निष्ठावान सेवक. शेवटी ते इंग्लंडला परत पोचतात, पण त्यांची ती अविश्वसनीय कहाणी कोण खरी मांडणार? हां, शेवट पण खूप परिणामकारक आहे. नक्कीच. कारण त्या अनुभवाने त्यांना इतकं बदलून टाकलंय की ते आता पूर्वीसारखे राहूच शकत नाहीत. हॉली पुन्हा अभ्यासात रमण्याचा प्रयत्न करतो, पण रस उरलेला नाही. लिओ तर लिओ आयशाच्या आठवणीत हरवलेला असतो. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते म्हणतात. जणू तिच्या अमरत्वाची किंचित झलक त्याच्यात उतरली आहे. हो, म्हणजे ही कथा फक्त एका साहसावर संपत नाही, तर ती पात्रांच्या आतल्या जगात कायमचे बदल घडवून आणते. खरंच, शी ही एक विलक्षण कादंबरी आहे. अनेक पातळ्यांवर विचार करायला लावते. आणि आयेशाचा पात्र तर, काय म्हणू, खूपच कॉम्प्लेक्स. हो ना, शक्ती, स्वातंत्र्य, ज्ञान यांचं प्रतीक, पण त्याच वेळी धोकादायक आणि क्रूर सुद्धा. त्या काळात म्हणजे व्हिक्टोरियन काळात असं स्त्रीपात्र उभं करणं हेच खूप मोठं धाडस होतं. तिला न्यू वुमन वगैरे संकल्पनांशी जोडतात, पण ती त्याहून खूप वेगळी आणि मोठी वाटते. अगदी. ती पारंपरिक कल्पनांना आव्हान देते, पण तिचा शेवट कदाचित त्या आव्हानाची एक मर्यादा पण दाखवतो का? प्रेम विरुद्ध सत्ता, व्यक्ती विरुद्ध नियती, कितीतरी द्वंद्व आहेत यात. आणि शेवटचा तो हिमालयातला सीन, जिथे त्यांना आयेशासारखी एक स्त्री दिसते आणि धुक्यात नाहीशी होते. त्याचं काय? तो शेवट मुद्दामच गूढ ठेवलाय ह्या गार्डने. ती आयशाच होती की फक्त भास? की प्रेम खरंच मृत्यूवर मात करतं हे सुचवायचे? हे प्रश्न वाचकांसाठीच सोडले आहेत. मला वाटतं या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न राहतोच मनात. आयशा शारीरिकदृष्ट्या संपली, पण तिचा तो विश्वास की प्रेम मृत्यूवर मात करतं, त्यात काही तथ्य असू शकेल का? आणि दुसरा मुद्दा, मानवी ज्ञान आणि शक्ती मिळवण्याच्या इच्छेला काही मर्यादा हव्यात का? अमर्याद आयुष्य किंवा अमर्याद ज्ञान खरंच आनंद देईल का? बरोबर. शी अ हिस्ट्री ऑफ ॲडव्हेंचर ही निव्वळ एक साहसी कथा नाही, तर ती आपल्याला अशा अनेक खोल प्रश्नांवर विचार करायला लावते. म्हणूनच ती आजही एवढी वाचली जाते. आशा आहे आजची ही चर्चा तुम्हाला आवडली असेल तर बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचा सारांश किंवा त्यावरची चर्चा ऐकायला आवडेल, तुमच्या सूचना आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. कदाचित तुमचीच निवड आमच्या पुढच्या भागात असेल.